स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरील एका नव्या व्हिडिओमध्ये। मी संजय तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। तर आज आहे सॅटर्डे आणि स्पृहाला आहे सुट्टी आहे ना स्पृहा? तर स्पृहा म्हणते की मला बाहेर जायचं आहे, पण मला सुट्टी नाही, मला जायचं ऑफिसला संध्याकाळी। स्पृहा म्हणते की नाही आज मला बाहेर जायचं आहे, वॉटरफॉलला जायचं आहे। आणि तसंही पाऊस पडतोय तर बाहेर हिरवगार झालं असेल तर त्यामुळे वॉटरफॉल। ओके ठीक आहे, आपण जाऊया वॉटरफॉलला। पनवेलमध्ये इथे जवळच एक वॉटरफॉल आहे, आदई वॉटरफॉल, खूप फेमस आहे। तर आपण तिकडे जाऊन बघूया काय परिस्थिती आहे सध्याची, आपल्याला माहीत नाही आहे, तिथे गेल्याच्या नंतर कळेल। शिवांश आणि समीक्षाला आम्ही घेऊन जात नाही आहे, कारण तिथे जायचा मार्ग जो आहे तिथे जाण्याच्या वाटेवरती किती चिखल असेल आणि रोड कसा आहे ते आपल्याला माहिती नाही, त्याच्यामुळे त्यांना घेऊन जात नाही आहे। आपण आता जाऊन बघून या आणि त्याच्यानंतर मग नेक्स्ट टाइमला जेव्हा जाणार त्यावेळेला त्या लोकांना घेऊन जाऊ। ठीक आहे सर, चला तर मग जाऊया। शिवांश बाय। तर आत्ता आपण आलेलो आहोत आदई गावाच्या गेटवरती। ते समोर तुम्ही गेट बघू शकता, इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे। इथून थोडंच पुढे आहे आणि तिथे नंतर गेल्याच्या नंतर आपल्याला गाडी एका ठिकाणी लावून तिथून पुढे आपल्याला चालत जावं लागणार आहे। हा ब्रिज आहे आणि ह्या ब्रिजच्या खालून पुणा एक्सप्रेस गेलेला आहे। तर आता आपण आलेलो आहोत इथे आदई वॉटरफॉलच्या जवळच असलेलं हे स्मशानभूमी आहे। स्मशानभूमीच्या बाजूला इथे पार्किंगसाठी आपल्याला जागा दिलेली आहे। अगोदर या जागेचे चार्जेस नव्हते, पण आता ही जागा ज्या मालकांची आहे त्या लोकांनी चार्ज करायला सुरुवात केलेली आहे। त्यामुळे ह्या स्मशानभूमीच्या जर आसपास तुम्ही जर गाडी लावताय तर तुम्हाला इथे चार्ज द्यावे लागतात। 4 व्हीलर असेल तर 50 रुपये आणि 2 व्हीलरचे 20 रुपये चार्ज केले जातात। तर इथे आपण गाडी पार्क केलेली आहे आणि आपल्याला जायचं आहे इकडे मागच्या साईडला। या रोडने आपल्याला सरळ पुढे जायचं आहे, जो आपल्याला वॉटरफॉलला घेऊन जाईल। चला तुम्हाला समोरून काय जबरदस्त वाटतं, तो जवळ गेल्यानंतर काय आपल्याला। आणि हे सगळं डोंगर अगदी ग्रीन झालेलं आहे, हिरवगार, अगदी मस्त वाटतंय अगदी। वा, चारी बाजूने हिरवगार झालेलं आहे। या बाजूने आपण आलो, आपल्याला जायचं तिकडे, तो जो वॉटरफॉल दिसतोय तिथे जायचं आपल्याला। मार जम मार मार। पोरं सगळी मस्ती करतात, लहान लहान मुलं। ते किती खोल आहे रे? किती खोल आहे? किती खोल आहे? आहे तेवढी आहे, गळ्या एवढं पाणी आहे? बर बर,
आपल्याला जायचं आहे या साईडला. हे जे पाणी येतं हे सरळ वरून वॉटरफॉलवरून खाली येतं आहे. समोर जो दिसतो आहे हा सगळ्यात मोठा इथला वॉटरफॉल आहे. फोर्स तेवढा नाही आहे कारण पाणी तेवढं अजून आलेलं नाही आहे. इथे बसून लहान मुलंसुद्धा खेळू शकतात. खालच्या बाजूला बघा मस्ती करतात सगळे मुलं. आपल्याला असं वरती जाताना रस्त्यामध्ये असे छोटे छोटे वॉटरफॉल आपल्याला मिळतातच. ते तुम्हाला मगाशी एक दाखवला. आत्तासुद्धा एक वॉटरफॉल आहे छोटासा, तो तुम्हाला दाखवतो. बघा इथे अजून एक छोटा वॉटरफॉल आहे, तर तिथपर्यंत जाऊया आपण. तर आत्ता आपण येऊन पोचलेलो आहोत अशाच एका छोट्या वॉटरफॉलवर. तुम्हाला दाखवतो बघा. वाव, हे बघा किती छान वाटते. जबरदस्त वाटतंय, जबरदस्त एकदम. काय तुला मस्त वाटतंय ना, मस्त एकदम. हे जे पाणी आहे ते आपल्याला वरून येतं. हे जे वरती आहे त्या साईडला वरती वॉटरफॉल आहे तिथे, तिथून हे पाणी असं खाली येतं आहे आणि हे अशा पद्धतीने. काय जबरदस्त वाटतंय. आता एवढा वॉटरफॉल बघितल्यानंतर तुम्हाला राहत नाही आहे, तुला बोलते मला भिजायचं आहे है ना. तर इथे आता एन्जॉय करून झालेलं आहे सुहाचं. आम्ही आता चाललो आहे वरच्या वॉटरफॉलला. तिथे जाण्याचा प्रयत्न करूया, बघूया मिळते काय जायला. वाट जर व्यवस्थित असेल तर इथे वरती जाऊया. चला तर मग. सकाळपासून पाऊस होता चांगलाच आणि आता चांगलीच उघडीप पडलेली आहे. ऊन पडलेलं आहे आणि त्याच्यामुळे छत्री आणले. पाऊस आला असता तर ओपन करण्यासाठी, पण आता पाऊस नाही आहे, चांगला ऊन पडलेला आहे आणि सुहाला चांगलं एन्जॉय करायला मिळालं आहे ना सुहा. चला आता वरती जायचं. चला मग जाऊया. आता सुहा इथे भिजत होती. इथून आपल्याला असं जायचं वरती. इथे तर नाही जायचं, पण आपल्याला इकडे जायचं या साईडला. वरपर्यंत नाही जाता येणार. इथे किंवा मग इथे जवळपास कुठेतरी बघूया जाता येते का. हे जे वरती दिसत आहे
तिथपर्यंत आम्ही गेलेलो होतो सगळे आम्ही कझिन्स मिळून. त्यावेळेला एवढं रेस्ट्रिक्शन नव्हतं. आता सगळं रेस्ट्रिक्शन आलं आहे, पोलीस वगैरे असतात. आत्ताच्या घडीला तरी पोलीस नाही आहेत इथे, कारण पाऊस जरी पडला असला तरी एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला नाही आहे आणि पाण्याची पातळीसुद्धा एवढी जास्त वाढलेली नाही आहे. नॉर्मल पातळी आहे. या पातळीमध्ये आपण इथे येऊन वॉटरफॉलचा आनंद घेऊ शकतो. वर जाण्यासाठी एकतर तुम्ही ह्या मार्गाने असं जाऊ शकता, वॉटरफॉलचा जो मार्ग आहे, पाण्याचा जो मार्ग आहे तिथून तुम्ही वरपर्यंत जाऊ शकता, किंवा मग असं बाजूनी डोंगराच्या बाजूने अशी वाट आहे वरती जाण्यासाठी. वर जाण्यासाठी कितपत योग्य आहे आणि किती वाट सुरळीत आहे ते आपल्याला माहिती नाही. पुढे गेल्याच्या नंतर आपल्याला कळेल. आपण सध्या बाजूने असं जाऊया. वरती जाण्यासाठी बघा इथून अशी वाट आहे, आपल्याला तिथून वरती जायचं आहे. तर थोडंसं वरती आल्याच्या नंतर मागच्या साईडला जर वळून बघितलं, हा न्यू पनवेलचा पूर्ण नजारा दिसतो बघा. पब्लिक कुठपर्यंत गेली आहे बघा, अगदी वरपर्यंत गेली आहे. असाच अजून एक हा छोटा वॉटरफॉल. इथून हा वरचा नजारा बघा, काय भारी वाटतं एकदम. आणि इथे असणारं हे एक उंच असं झाड, ताडाचं. हे बघा अजून किती वरती आहे. नजारा एकदम बघण्यासारखा आहे अगदी. पाऊस जेव्हा जोरात असतो त्यावेळेला हा फोर्स, पाण्याचा फोर्स जो असतो भयंकर असतो, त्याच्यामुळे मग पोलीस वरती सोडत नाही. आता तेवढा फोर्स नाही आहे, तर आम्ही आता इथेच थांबतोय, वरती जात नाही आहे, कारण स्पृहा आहे सोबत. वरती जाणं थोडंसं रिस्की होईल, त्याच्यामुळे वरती जात नाही आहे. जाण्यासाठी वाट आहे, पण जात्यावेळी काळजीपूर्वक जा. आणि वरती अजून आम्ही गेलेलो नाही, त्याच्यामुळे ते किती रिस्की असेल ते माहिती नाही आहे. वरचा नजारा मात्र एक नंबर आहे, एवढं भारी वाटतं इथे. आणि पाऊस जर असता तर अजून मजा आली असती. पावसामध्ये बुट्टा खाण्याची एक वेगळीच मजा असते. इथे काही बुट्टा नाही आहे अजून. लास्ट टाईमला जेव्हा आलेलो आम्ही त्यावेळेला इथे होते, 2-3 ठेले असे होते बुट्ट्याचे, पण ह्या वेळेला अजून नाही आहेत. कदाचित जस्ट सुरुवात होते म्हणून कदाचित नसतील, नाहीतर गावातली काही लोक इथे बुट्टा घेऊन बसतात, त्याच्यानंतर मग आपल्याला एन्जॉय करता येतो. आता सध्या कोण नाही आहे. मला यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता. सध्या पावसाचा जोरसुद्धा कमी आहे आणि पाण्याचा फोर्स पण कमी आहे, त्याच्यामुळे एन्जॉय करायला खूप मजा येईल. आहे ना स्पा? मजा आली? खूप मजा आली. तर आम्ही इथे आता मिस करतोय शिवांश आणि समीक्षाला. ते दोघे पण असते तर अजून मजा आली असती. पूर्ण धमाल केली असती तुम्ही. येस, पाण्यातून तो अजिबात निघालाच नसता, एवढी मजा केली असती. पण ठीक आहे म्हटलं, आता जाऊन फर्स्ट टाईम होतं, म्हटलं जाऊन बघूया काय परिस्थिती आहे. कारण डायरेक्टली इथे येऊन परत जाण्यापेक्षा म्हटलं जाऊन इकडे जाऊन म्हटलं बघूया कशी काय परिस्थिती आहे, जाता येईल की नाही, रस्ता कसा आहे, चिखलाचा असेल, स्लिपरी असेल. कारण पाऊस आहे त्याच्यामुळे आता जमीन जी आहे ती थोडीशी स्लिपरी असते, दगड पण स्लिपरी असतं, त्याच्यामुळे लहान मुलांना इथपर्यंत घेऊन येणं थोडं रिस्की असतं. म्हणून म्हटलं चला आपण जाऊन सुरुवातीला बघूया कसं काय आहे ना स्पृहा. स्पृहाने खूप एन्जॉय केलं इथे, आहे ना? मजा आली ना? खूपच. बराच वेळ झाला आम्ही येऊन इथे, आहे ना स्पृहा? एन्जॉय केलंच भरपूर? खूप एन्जॉय केला. तर आता आम्ही आता निघतो इथून, तर मला ऑफिसला सुद्धा निघायचं आहे ना? आम्ही आता निघतोय. चला तर मग निघूया इथून. तर एवढा वेळ पाऊस नव्हता आणि आता जाता जाता बरोबर पाऊस आला. छत्रीचा वापर झाला आता आणल्यासारखं.
आपण गाडी लावली इकडे या साईडला. तर आम्ही आता इथून निघालो आहे. मला जर इथे यायचं असेल आदई वॉटरफॉलला तर तुम्हाला खांदेश्वर स्टेशन किंवा पनवेल स्टेशनवरून डायरेक्ट ऑटो करून यावं लागेल. जर तुम्ही खांदेश्वर स्टेशनवरून येणार असाल तर 80 रुपये चार्जेस घेतात इथे, आणि जर पनवेल स्टेशनवरून येणार असाल तर 60 रुपये चार्जेस आहेत. तर आम्ही आता घरी पोहोचलेलो आहोत. खूप मजा आली नसतं? खूपच मजा आली. तुम्ही तिकडे जा, मस्त मजा करा, खूप छान मजा. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू तुम्हाला भेटूया तर आपण नवीन व्हिडिओ मध्ये एका नवीन ठिकाणी. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.